आणखी एक महत्त्वाची बातमी, VSR कंपनीमध्ये भाजपशी संबंधित कुणाची बेनामी गुंतवणूक आहे ते तपासलं पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। अपघाताचा तपास होऊ नये या संदर्भात पुरेपूर काळजी घेण्यात येईल असाही आरोप राऊतांनी केलाय। अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झालाय ते VSR कंपनीचंच होतं असं सुद्धा ते म्हणाले। देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे, तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे? हे मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी ते शोधलं पाहिजे। हे मी वारंवार सांगितलेलं आहे, हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे, बेनामी एक व्यक्ती आहे, अदृश्य शक्ती अदृश्य हात आहे, याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टीचा। चलिए बोलिए। दरम्यान अजितदादांच्या विमान अपघाताचा संशय आता आणखी बळावल्याचंही रोहित पवार म्हणतात। बारामती अपघातासंदर्भात पायलटवर दबाव होता का त्याची चौकशी व्हावी अशीही मागणी रोहित पवारांनी केली आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी रोहित पवारांनी हा संशय आणखी बळावल्याचं म्हटलेलं आहे। काय ते म्हणतायत सविस्तर पाहूयात। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पायलटनंच फ्युएल स्विच बंद केल्याची बातमी बघता अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात व्यक्त केलेला संशय अधिक बळावलाय। बारामती अपघातासंदर्भात पायलटवर कोणता दबाव होता का याबाबत तपास झालाच पाहिजे अशी मागणीही रोहित पवारांनी केली आहे। तर अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच सखोल चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार करतायत। यासह अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सूरज चव्हाण हे सुद्धा सतत ही मागणी करताना पाहायला मिळतात आणि या मागणीमुळे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।